नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श चॅनलवरती स्वागत आहे आपले. तर आज एक नवीन कथा आपण ऐकूया. काही लोक आयुष्यातून निघून जातात, पण मनातून कधीच जात नाहीत. 7 वर्षापूर्वी हरवलेलं प्रेम त्या पावसाळी संध्याकाळी पुन्हा माझ्यासमोर उभं राहिलं. तर बघूया आपण ही कथा. तुम्ही या कथेचा आनंद घ्यावा. टायटल आहे 7 वर्षांनी परत आलेलं पहिलं प्रेम. पावसाची रिमझिम सुरू झाली होती नुकतीच. मुंबईच्या एका कॅफेमध्ये खिडकीजवळ बसलेला अद्वैत कॉफीचा कप हातात घेऊन बाहेर पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत होता. वयाच्या 32व्या वर्षी त्याच्याकडे सर्व काही होतं. मोठी नोकरी होती, स्वतःचं घर आणि स्वतःची गाडी होती. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात 7 वर्षापूर्वीची एक आठवण आजही जिवंत होती. अन्वी. त्या मुलीचं नाव होतं अन्वी. त्याचं पहिलं प्रेम, जिच्याशिवाय जगण्याची त्याने कधी कल्पनाच केली नव्हती. पण नियतीने त्यांना वेगळं केलं. सर्व काही आपल्या हातात नसतं. 7 वर्षापूर्वी कॉलेज संपत आलं होतं. अद्वैत आणि अन्वी एकमेकांच्या प्रेमात आकंड बुडाले होते. दोघांनी एकत्र भविष्याची खूप स्वप्न रंगवली होती. पण अन्वीच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांना तर एक श्रीमंत मुलगा हवा होता, आणि तो पण परदेशात राहणारा. आणि त्यांच्याच मित्राचा एक मुलगा परदेशात राहणारा श्रीमंत मुलगा. त्याच्याशी त्यांनी अन्वीचं लग्न जोडलं. त्या दिवशी अन्वी खूप रडत रडत अद्वैतला भेटली. मी बाबांच्या विरोधात जाऊ शकत नाही. अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलं. मग आपलं प्रेम? अन्वीने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. कधी कधी प्रेम असूनही सोडून द्यावं लागतं, कारण की आपले वडील, आपले जन्मदाते कुणाला तरी वचन देऊन चुकले असतात. त्यांनी आपल्या मित्राला वचन दिले होते, आणि मला ते पाळणे भाग आहे माझा. पाळावं लागेल मला, ते कर्तव्य आहे ते माझं. ती निघून गेली आणि अद्वैतचं आयुष्य अगदी रिकामं करून गेली. वर्तमानात कॅफेचा दरवाजा उघडला. अद्वैतने सहज नजर वर केली आणि त्याचा श्वास कोंडला. समोर अन्वी उभी होती. 7 वर्षांनी तीच नजर, तेच हास्य, पण डोळ्यातून खूप वेदना होत्या. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहतच राहिले, काही न बोलता. शेवटी अद्वैत भानावर आला आणि त्याने विचारलं, कशी आहेस अन्वी? ती बोलली, ठीक आहे. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण तिच्या डोळ्यातलं दुःख लपलं नाही. नंतर गप्पांच्या ओघात अद्वैतला समजलं, अन्वीचं लग्न झालं होतं, पण तिचा नवरा एका अपघातात 2 वर्षापूर्वी गेला होता. आता ती एकटीच राहत होती. अद्वैतच्या मनात हजारो भावना एकत्र दाटून आल्या. पुढच्या काही दिवसात त्यांची पुन्हा भेट होऊ लागली. कॉफी हाऊसमध्ये कधी समुद्रकिनारा, कधी लांब फेरफटका मारायचे, जुन्या आठवणी करायचे. सगळं पुन्हा जिवंत झालं. पण यावेळी दोघंही सावध होते, कारण एकदा नियतीने त्यांना वेगळं केलं होतं. एका संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर बसले असताना अन्वी म्हणाली, अद्वैत, तुला माझा राग नाही का रे आला? तो हसला. खूप आला होता, पण प्रेम रागापेक्षा मोठं निघालं. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याच रात्री अन्वीने एक सत्य सांगितले, मी तुला सोडलं नव्हतं रे अद्वैत. म्हणजे? बाबांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी ताण घेऊ नका असं सांगितलं होतं. मी त्यांच्या जीवासाठी तुझ्यापासून दूर गेले. त्यांनी आपल्या मित्राला वचन दिले होते, ते मला पाळणे माझं कर्तव्य होतं. अद्वैत स्तब्ध झाला. 7 वर्षापूर्वीपासून ज्या गोष्टीसाठी तो तिला दोष देत होता, ती गोष्ट प्रेमासाठीच केली गेली होती, वडिलांच्या प्रेमासाठी. काही दिवसांनी अन्वीच्या वडिलांनी अद्वैतला भेटायला बोलवलं. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. मुला, मी तुमच्या प्रेमाच्या आड आलो ना? माफ करशील का मला?
अद्वैत त्यांच्या हातावर हात ठेवला. गेले हो काका ते दिवस. असं बोलू नका. तुम्ही मोठे आहात. काही महिन्यांनी त्याच समुद्रकिनाऱ्यावर त्याच सूर्यास्ताच्या वेळी अद्वैत गुडघ्यावर बसला. त्याने एक छोटी अंगठी पुढे केली. 7 वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण करशील का? अन्वीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हो. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत होत्या. सूर्य हळूहळू मावळत होता आणि 7 वर्षापूर्वी हरवलेलं पहिलं प्रेम पुन्हा एकदा आपल्या घरी परत आलं होतं. काही प्रेमकथा कधी संपत नाहीत. त्या फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. समाप्त. तर मंडळी, आपणास ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या कथेला. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. थँक्यू.